पुण्यासारखं मोठं शहर होतं. त्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळीच गुण्यागोविंदानं राहत होती. पुढच्या तोंडाला असणारी चार बुद्धिजीवी एकत्र आली, म्हणली आपण एक काम करूया, सगळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना करावी भगवंताची, त्याचं भजन करावं, त्याचं चिंतन करावं, म्हणून एक छान वास्तू बांधूया. म्हणून त्याने एक वास्तू बांधली आणि त्याला मंदिर असं नाव दिलं. मंदिरासारखं छान स्ट्रक्चर उभं केलं, त्याला मंदिर असं नाव दिलं. चला म्हणले आता सगळीच जाऊन प्रार्थना करू. त्या मंदिरामध्ये हिंदू सोडून कुणी जाईना. ते म्हणले हिंदूंचा आहे, आमचा काही संबंध नाही, ते मंदिर आणि हिंदू बघून घेतील. पुढच्या विचाराची जी मंडळी होती, अरे म्हणले एवढं प्रयास केला, एवढं खर्च केला, काय उपयोग झाला? म्हणले पाडा मंदिर. मंदिर पाडलं. मस्जिद बांधा. मस्जिद बांधली. आलिशान मोठीच्या मोठी मस्जिद बांधली संगमरवरी दगडाची. चला म्हणले आता सगळी जाऊ. मुस्लिम बांधव सोडून कुणी जायला तयार नाही. ते म्हणले आमचं नाही, ते मुसलमानाचं आहे. मस्जिद आणि मुसलमान ते बघून घेतलं, आम्हाला काय घेणं देणं त्याचं. पुढच्या विचाराचे म्हणले अरे एवढा खर्च करून मस्जिद बांधली, उपयोग नाही, पाडा म्हणले. ते गुरुद्वारा बांधला. गुरुद्वारा बांधलं. शीख बांधव सोडून कुणी जाईना. म्हणले गुरुद्वारा पाडा, चर्च बांधा. आलिशान मोठ्याच्या मोठं चर्च बांधलं करोडो रुपये खर्च करून. आता म्हणले चला सगळी जाऊ. ख्रिश्चन बांधव सोडून कुणी जाईना. बाकीचे म्हणले ते ख्रिश्चनाच आहे, ते चर्च आणि ख्रिश्चन बघून घेतील. ह्या पुढच्या विचाराच्या व्यक्तींनी काय केलं माहिती आहे का? म्हणजे सगळंच राहू द्या. त्यांनी बांधले एक आलिशान हॉटेल. सगळीच गेली. ज्यावेळेला तुम्ही पर्टिक्युलर ठब्बा लावता ना, हिंदू मुस्लिम शीख इसाई, हा संप्रदाय तो संप्रदाय, हा वर्ण तो वर्ण, ही जात ती जात, त्याच्या प्राप्ती करता कशाचीही गरज नाही, एका भावाची गरज आहे, हे बाजूला ठेवलं आणि आमच्या प्रौढीसाठी, आमच्या अहंकारापायी, आमच्या मोठेपणासाठी अवडंबर उभं केलं का? मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माझा भक्त जिथं माझ्या अंतःकरणापासून भावयुक्त अंतःकरणानं माझं भजन करतो, तिथं मी उभा आहे. माझा भक्त वाळवंटात असेल, जंगलात असेल, व्यापारात असेल, व्यवसायात असेल, कुठेही असेल, तो जर मला अंतःकरणापासून हाक मारत असेल तर मी तिथं आहे. आणि म्हणून त्याला प्राप्त करण्यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे, तो म्हणजे भाव. आणि जोपर्यंत आमच्यामध्ये मुमुक्षत्व येत नाही तोपर्यंत तो प्राप्त होत नाही.